जान्हवी त्याच विचारात बेडरूममधून बाहेर आली. धर्मेशने घर आधीच आवरून ठेवलं होतं. तिने धर्मेशला आवाज दिला, पण तिच्या हाकेला प्रतिसाद आला नाही. किचनमध्ये बघितलं तर धर्मेश तिथेही नव्हता. त्याला कॉल करायला म्हणून तिने मोबाईल उचलला तर त्याच्यावर धर्मेशचा मेसेज होता, मी बाजारात जातोय, तासाभरात येईन. जान्हवीला आता घरात एकटं राहायला भीती वाटत होती. तिने आंघोळ केली आणि सगळं आटोपून घरातलं काम करायला घेतलं. बंगल्याच्या आजूबाजूला लावलेल्या झाडांना पाणी देत कधी ती मागच्या विहिरीकडे आली तिलाच समजलं नाही. तिथे येताच तिला एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. कालच्या प्रसंगातून जान्हवी सावरली नव्हती आणि त्यात भर म्हणून हा आवाज. तिला तो आवाज विहिरीतून येत असल्याचं जाणवलं. हिम्मत करून ती विहिरीकडे चालत जाऊ लागली. आत डोकावणार तितका तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिनं घाबरून मागे पाहिलं. धर्मेश आला होता. तो तिला बंगल्याच्या पुढच्या दाराने आत घेऊन गेला. ते दोघे अजून काही दिवस त्या बंगल्यात राहणार होते म्हणून धर्मेशने आधीच तशी तयारी केली होती. त्या रात्री धर्मेशला अचानक जाग आली. का कोण जाणे, पण त्याला अस्वस्थ वाटत होतं. जान्हवी गाढ झोपेत होती. तो बेडवरून उठला आणि सिगारेट ओढायला म्हणून बाहेर आला. हॉलमध्ये आल्यावर धर्मेशने सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढत तोंडात धरली आणि लायटरने पेटवत ओढू लागला. इथे आल्यापासून घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत असतानाच त्याला समोरच्या खोलीतून त्याच्या नावाची हाक ऐकू आली, धर्मेश. तो एका क्षणासाठी स्तब्धच झाला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागला, कारण त्या घरात ते दोघे सोडून बाकी कोणीही नव्हते. वरून ज्या खोलीतून आवाज आला त्या खोलीला बाहेरून कडी होती. काही मिनिटं तो तसाच पाहत राहिला आणि नंतर भास समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही वेळात पुन्हा तशीच हाक ऐकू आली, धर्मेश. आणि त्याला कळून चुकले की आपल्याला खरंच कोणीतरी हाक मारतंय. पण रात्रीच्या 2:30 वाजता आपल्याला कोण आवाज देणार? तो त्याच्या जागेवरून उठला. त्याने दरवाजाकडे बघून विचारलं, कोण आहे? कोण आहे तिथे? पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. घाबरतच त्या खोलीची कडी उघडून तो आत गेला. रूमच्या चारही बाजूनी नजर फिरवून बघितलं तर कोणीही नव्हतं. पण तितक्यात त्याचं लक्ष खोलीमध्ये असलेल्या आरशावर गेलं आणि त्यातलं प्रतिबिंब पाहून विजेचा तीव्र झटका लागावा तसा तो हादरला. त्या आरशात ती फळवाली बाई उभी होती जिचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्याला काही उमगणार तितक्यात ताडकन झोपेतून तो जागा झाला आणि बेडवर उठून बसला. हे सगळं स्वप्न होतं. त्याचा जीवात जीव आला, पण तो पूर्णपणे घामाघूम झाला होता, कारण याआधी त्याला असं जीव घेणं स्वप्न कधीच पडलं नव्हतं. नकळतपणे त्याची नजर बाजूला गेली आणि तो दचकला. जान्हवी तिथे नव्हती. त्याने तिला आवाज दिला, जान्हवी, कुठे आहेस तू? जान्हवी. एवढा वेळ आवाज देऊन सुद्धा जान्हवीने काही प्रतिसाद दिला नाही. आता मात्र धर्मेशच्या मनात भीती दाटू लागली होती. तो बेडरूममधून बाहेर आला आणि त्याला जान्हवी हॉलमध्ये जमिनीवर पडलेली दिसली. तो धावतच तिच्या जवळ गेला आणि तिला उठवायचा प्रयत्न केला, पण ती बेशुद्ध झाली होती. त्याने तिला उचलून बाजूच्या सोफ्यावर झोपवलं. तिच्या डोळ्यांवर पाणी मारून शुद्धीत आणलं. शुद्धीत येता जान्हवी ओरडू लागली, मी ती नाहीये, आम्हाला मारू नकोस, आम्हाला मारू नकोस प्लीज. तो तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला. अगं काय बडबडतेस तू? कोणी नाहीये इथे, मी आहे बघ, शांत हो, कोणी नाहीये ग, बघ तर इथे. तशी जान्हवी थोडी शांत झाली. धर्मेश तिला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. तिला पाणी दिलं. काय झालं होतं तुला?
तू बेशुद्ध कशी झालीस आणि हॉलमध्ये काय करत होतीस? त्याचे बोलणे ऐकून जान्हवी रडायला लागली. रडता रडता तिने या बंगल्यात आल्यापासूनचे सगळे अनुभव त्याला सांगितले. तिला कसंबसं शांत करत धर्मेशने झोपवलं. त्यालाही काही समजत नव्हतं की या घरात काय होतंय. त्याने ठरवलं काहीही करून यामागची कारणं शोधून काढायची. ती रात्र त्यांनी कशीबशी त्या बंगल्यात काढली. सकाळ होताच धर्मेशने त्याचा जवळचा मित्र विशालला फोन करून भेटायला बोलावले. काही वेळातच विशाल घरी आला. त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. जान्हवी सुद्धा खूप घाबरली होती. विशालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि तो सांगू लागला, हे बघ धर्मेश, मला माहिती आहे तुझा देवावर आणि भूतावर विश्वास नाही, पण तुझ्या बोलण्यावरून एकंदरीत मला तरी असे वाटते की या बंगल्यात काहीतरी अमानवीय शक्ती आहेत आणि कदाचित म्हणूनच तुम्हाला हे सगळं जाणवतंय. विशालचं हे बोलणे ऐकून धर्मेश थोडा चिडूनच म्हणाला, अरे काय फालतू बोलतोय तू? हे भूत पिशाचं असं काही नसतं यार. असंही असू शकतं ना की हा बंगला मिळवण्यासाठी कोणीतरी आम्हाला घाबरवत असेल, किंवा चोर असतील जे आम्हाला लुटायच्या प्रयत्नात असतील. विशालला त्याचं हे उत्तर अपेक्षित होतं, कारण विशाल आणि धर्मेश खूप जुने मित्र होते. त्यामुळे त्याला धर्मेशचा स्वभाव चांगलाच माहीत होता. विशाल त्याला शांत करत समजावण्याचा प्रयत्न करू लागला. अरे चोर लुटारू असते तर त्यांनी त्यांचं काम आतापर्यंत केलं सुद्धा असतं. त्यांना जर तुम्हाला लुटायचं असतं तर आतापर्यंत तुमचं घर साफ करून गेले असते ते. तू जरा विचार कर, तुला ते स्वप्न कसं पडलं ज्याच्याबद्दल तुला खूप वाईट वाटतं? तू सांगितल्याप्रमाणे तो माणूस प्रत्येक वेळेला तुम्हाला बाहेरच भेटला, तो बंगल्यात का नाही आला? एवढंच नाही तर तो माणूस पहिल्यांदा बंगला दाखवतानाही आत का नाही आला? विशालचं बोलणं ऐकून धर्मेश थोडा विचारात पडला. धर्मेशला हे सगळं पटत नव्हतं, पण विशाल आणि जान्हवीसाठी तो शेवटी तयार झाला आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरवून त्यांचा शोध सुरू झाला.